हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आज बऱ्याच दिवसांनी मी भाजी करते आहे. बऱ्याच दिवसानंतर मला छोटे छोटे मिरच्या सापडलेल्या आहेत आणि त्या बघून असं वाटलं की अरे आपण ही मिरची करायला पाहिजे, कारण खूप छान लागते आणि मला खूप आवडते अख्खी मिरची फ्राय केलेली. तर म्हटलं आज शिमला मिरची नक्की करून बघूया. तर शिमला मिरची मी आणली होती, एक पाव किलो आणली होती आणि त्यातच मी छान धुवून घेतली. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट केला, त्यामध्ये थोडंसं लसूण टाकला, जिरं टाकलं, शेंगदाणे टाकले, बारीक झाल्यानंतर त्यात मसाले वगैरे ॲड केले आणि त्यात मिरच्यांमध्ये भरले आणि फ्राय केले. बघू शकता आता तुम्ही फ्राय कसं झालेलं आहे ते. एक थोडा वेळ मी ह्याला झाकण ठेवून हे फ्राय केलं होतं. 2-4 वेळा परतलं फ्राय करून झाकण ठेवून. तर बघू शकताय झणझणीत शिमला मिरची फ्राय तयार झालेली आहे आपली. तर आज आहे शेवटचा म्हणजे शेवटच्या सोमवारी मी शिमला मिरची बनवलेली आणि मंगळवारी आपल्याला चिकन खायचं होतं, कारण चिकन खायचा पहिला दिवसच आहे. सकाळ सकाळच ते जी अमावस्या होती ती संपलेली आहे, सकाळी 7-7:30च्या दरम्यान. तर त्यानंतर मग मी आज सुट्टी होती त्याच्यामुळे आज निवांत होते. मग मी सकाळच अंड्याची पोळ्या वगैरे केल्या होत्या आणि मस्तपैकी अंड्याच्या पोळ्या खाल्ल्या, कारण 1 महिनाभर काहीच नसतं खायचं आणि त्यानंतर मग खाल्ल्यावर मग जरा भारी वाटतं, जरा बरं वाटतं. तर त्यात माझी अंड्याची पोळी फेवरेट आहे. तर त्यानंतर म्हटलं संध्याकाळी आपण बनवूया, चिकन वगैरे आणूया आणि मस्तपैकी बेत करूया. तर संध्याकाळी चिकन आणलं, तर मी अर्धा किलोच आणलेलं, पण माझे मिस्टर परत म्हणले की अजून आण थोडंसं. मी अजून आणतो म्हणजे ते घेऊन आले येताना. तर मग असा बेत ठरला की चिकनचं कालवण आणि थोडंसं सुक्कं चिकन असं बनवायचं, कारण भरपूर दिवसांनी खातो आहे त्याच्यामुळे, आणि भरपूर दिवसांनी माझ्या हातून माझे मिस्टर वगैरे खात होते त्याच्यामुळे त्यांना खाऊशी वाटलं होतं त्याच्यामुळे. तर चला मस्तपैकी मी भाकरी वगैरे बनवत आहे. बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या आहेत आणि मस्तपैकी आपल्याला मटणचा बेत हा जो आहे तो करायचा आहे. तर मी आज तुम्हाला सांगणार होते की मला पेमेंट किती आहे. तर आपण जॉबला जायला लागलो की पहिल्यांदा विचारतात की पेमेंट किती आहे, काय आहे, बरोबर का नाही. तर आपण म्हणजे हे खरं तर गोष्ट सांगू नये कोणाला पेमेंट किती आहे तुम्हाला, काय आहे ते, कारण पेमेंट जर सांगितलं आपण दुसऱ्यांना तर त्याला नजर लागू शकते. नजरचा प्रश्न नाही, पण आपली वैयक्तिक कमाई काय आहे ही दुसऱ्यांना सांगू नये असं म्हणतात. मग त्याच्यामुळे तर मी फक्त हा तुम्हाला असा आकडा सांगेल किंवा अंदाज सांगेल की त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की मला पेमेंट किती येते, मला न्यू जॉबला पेमेंट किती येते. ठीक आहे. तर अगोदर मी काय असा विचार नव्हता केला की मला पेमेंट वगैरे किती मिळेल, कारण पहिलं तर मला काम मिळवणं महत्त्वाचं होतं, की म्हटलं की आधी काम मिळायला पाहिजे, नंतर मग ते पेमेंट वगैरे आपण बघूया. तर अगोदर मी ट्रेनिंग जेव्हा केली तर ती बिना पैशाची ट्रेनिंग केली आणि भरपूर लांब मला जावं लागायचं ट्रेनिंग करायला पण. तर ट्रेनिंग करायला काही ठिकाणी पैसे घेतात, पण त्यांनी काही माझ्याकडनं पैसे घेतले नाही आणि पैसे दिलेसुद्धा नाही ट्रेनिंगचे. ट्रेनिंगला जात होते तर मुलांना ट्रीट वगैरे करत होते, ते कसं काय करायचं ते शिकत होते, त्याच्यामुळे मग ते बिना पेमेंटचंच होतं. तर त्यानंतर मग मी दुसरीकडं कामाला जायला लागले. तर तिथं पण मला तुम्ही स्कूलमध्ये मुलांबरोबर कसा राहतात किंवा स्कूलमध्ये मुलांबरोबर कसं तू ट्रीट करते ह्यासाठी मला एक काम दिलं होतं. म्हणजे तो एक प्रकारचा ट्रेनिंगचाच भाग होता, एक प्रकारे जो होता तो ट्रेनिंगचा भाग होता. त्याच्यामुळे मग मी विचारलंसुद्धा नाही की अरे आपल्याला स्कूलमध्ये जायचं आहे तर मग आपल्याला पैसे किती भेटणार आहे, कारण जे शिकणं महत्त्वाचं आहे तर ते पुढे आपल्याला भरपूर फायद्याचं ठरणार आहे. तर आत्ताच मी पैसे काय करू, कारण समोरच्याला पण आपल्यावर ती विश्वास बसला पाहिजे. नुसतंच ही पैशासाठीच हे फक्त हे करते आणि काही शिकत नाही, नुसतं पैसे मला किती पेमेंट मिळणार, हे किती ते किती, हे मी काहीच नाही बोलले. त्याच्यामुळे मग त्या लोकांना माझा थोडासा स्वभाव आवडल्यासारखा वाटला, मला जाणवला तसा, कारण मी पेमेंटबद्दल काहीच विचारलं नव्हतं.
ज्यांच्या थ्रू मी जॉईन झाले आणि ज्या मॅम मला ट्रेनिंग वगैरे देत होत्या त्यांना मी काहीच बोलले नाही किंवा पैशाविषयी काहीच हे नाही झालं. तर फक्त आपल्याला ट्रेनिंग घेणं महत्त्वाचं आहे. नंतर पुढे जाऊन आपल्याला कोणते पण स्कूलमध्ये जॉब मिळू शकतं. ह्या हेतूने मी ते ट्रेनिंग अटेंड करत होते, जॉब समजूनच. एक प्रकारे मला काहीच नाही भेटत असं. पण ह्याच्यामध्ये ह्या 10-15 दिवसामध्ये माझा भरपूर लॉस झाला. कारण जाणं येणं खर्च वगैरे सगळं त्यामध्ये पकडायचं आणि मला दिवसाला 150 रुपये लागायचे. 150च्या वर कधी कधी एवढे रुपये लागायचे. सुरुवातीला तर जास्तच लागायचे. आणि तुम्ही विचार करू शकता की माझे किती पैसे गेले असेल, किती पैशाचा लॉस झाला असेल. आणि त्यात मी ना ट्रेनने जायचे आणि मी ट्रेनचा पाससुद्धा नव्हता काढला. रोज जायचे ट्रेनने पण ट्रेनचा पास काढला नाही, ते माझ्या लक्षात आलं नाही. आणि त्याच्यामुळे मग मी असं ठरवलं की मी असंच जायचे आणि त्याच्यामुळे भरपूर लॉस झाला माझा. आणि नंतर ना आता माझा जॉब जेव्हा सुरू होईल आणि तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की तुम्हाला आत्ता सध्या थोडासाच पेमेंट भेटेल, कारण तुम्हाला कोणतंही एक्सपिरियन्स नाही आहे, तुम्ही फ्रेशर आहात. त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा थोडेसेच पैसे भेटतील ह्याच्यामध्ये. तर म्हणलं ठीक आहे, आपण कधी कुठं केलंच नाही तर मग आपल्याला अनुभव कुठून येणार. तर म्हणलं ठीक आहे. तर माझं त्यांनी सांगितलं की तुम्हाला एवढे पेमेंट भेटेल. तर ते पेमेंट जे आहे ते स्कूलच्या टायमिंगवर असतं. तुम्ही किती मोठ्या मुलांना हे करताय, ट्रेन करताय किंवा त्यांच्याकडे लक्ष देताय किंवा त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करताय. ज्या छोट्या गोष्टी असतात ते त्यांना शिकवायला लागतं. जे नॉर्मल मुलं असतात त्याच्या तुलनेत ती कमी असतात. त्याच्यामुळे त्यांना एक्स्ट्रा त्यांच्याकडे अटेन्शन द्यावं लागतं. म्हणून तुम्ही स्कूलचा किती टाईम करताय ह्याच्यावरती ते पेमेंट ठरवलेलं असतं. जर स्कूलचा कमी टाईम असेल तर तुम्हाला कमी पेमेंट आणि जास्त टाईम असेल तर मग थोडंसं जास्त. तर त्यातच मी फ्रेशर असल्यामुळे मला थोडंसं मग कमीच होतं. तर तरी पण मी तुम्हाला सांगते की आता मला पेमेंट किती मिळेल ते एक 8-9 हजारापर्यंत, 8-9 ते 10पर्यंत मला पेमेंट मिळेल. पण त्यात पण तुम्ही जर खाडे वगैरे केले तर त्यामध्ये ते कट होणार. शिवाय मग स्कूलला सुट्टी असेल तर ते वर्किंग डेज जेवढे तुमचे झालेले तेवढे तुम्हाला पेमेंट भेटणार, बाकीचं नाही. म्हणजे आपल्याकडं जसं प्रायव्हेट जॉब जसा असतो ना त्या पद्धतीचा, सरकारी जॉब असतो त्या पद्धतीचा नाही. सरकारी स्कूलमध्ये कसं असतं की मुलांना सुट्टी म्हणून आपल्याला सुट्टी, तर ते तसं नसतं. तुम्ही नाही म्हणजे तो जॉब नाही, त्या दिवशी सुट्टी होती म्हटल्यावर तुम्हाला त्या दिवसाचं पेमेंट भेटणार नाही असं. तर असं आहे माझ्या जॉबचं स्वरूप किंवा पेमेंटचं स्वरूप, तुम्ही असं म्हणू शकता. तर तुम्हाला समजलं असेल. तर आत्ता सध्याच्याला मला काही पेमेंट चालू नव्हतं. गेल्या महिन्यापासून मी जात होते तेव्हा मला पेमेंट चालू नव्हतं. आता नेक्स्टमध्ये मी जेव्हा जाईल तेव्हा मला पेमेंट चालू होईल. तर चला, स्वयंपाक व्यवस्थित झालेला आहे. सुक्कं चिकन आणि मस्तपैकी कालवण केलेलं आहे. तर्रीचं कालवण झालेलं आहे. तर मस्तपैकी जेवण करूया. तर त्यानंतर मी घेतलेला आहे ड्रेस. कसा वाटतं ड्रेस? कलर एकदम असा साधा सिंपल असा ड्रेस घेतलेला आहे. नवीन फॅशन आलेली आहे बघा, तसा पद्धतीचा हा ड्रेस आहे. छान वाटतं कलर वगैरे. तर आता जॉबला जायला लागते त्याच्यामुळे मग म्हटलं की आपल्याकडे असावेत एकापेक्षा जास्त ड्रेस किंवा रोज आपण डेली वेअर करू शकतो असे, स्कूलला जाताना किंवा मग जॉबवर जाताना वेअर करू शकतो असे ड्रेस घेतलेले आहेत. तर कसे वाटतात नक्की सांगा. सोबतच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ड्रेस कसा वाटला, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.